सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या गोपनीय अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने एक अवैध दारूची वाहतूक होतीये अशी माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तांबेसाहेब आणि त्यांच्या अधीनस्थ अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून अशा अवैध दारू वाहतुकीचा एक कंटेनर होता तो त्यांनी इंटरव्हीन केला आणि त्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये जवळपास 1480 बॉक्स जी दारू आहे माल्ट व्हिस्की नावाची दारू च्या बॉटल्स होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये ऑलमोस्ट 48 बॉटल्स आहेत, ज्याची प्रत्येकी किंमत 220 रुपये आहे. असं एकूण ही जी दारूची वाहतूक होत होती, अवैध दारूची वाहतूक जी होत होती, ही ऑलमोस्ट 1,56,00,000 रुपयांची ती अमाऊंट, म्हणजे तेवढ्या किमतीची दारू ही वाहतूक होत होती. आणि यासाठी ही वाहतूक करताना त्याच्यामध्ये जी माल्ट व्हिस्की हा जो ब्रँड लावलेला आहे, या ब्रँडची कुठेही दारू तयार होत नाही किंवा अशा पद्धतीची मार्केटमध्ये लायसन्स्ड लिकर नाही आहे याची खात्री केल्यानंतर याच्यामध्ये सरकारचा कर चुकवण्याच्या हेतूने सदरची वाहतूक होत होती. त्या अनुषंगाने याच्यामध्ये आपण फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे देखील कलम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि कंटेनर सहित सदर दारूची किंमत जी आहे ती एकूण किंमत आहे 1,98,00,000 रुपये 48,000. इतक्या मोठ्या किमतीची अवैध दारू या ठिकाणी सातारा तालुका पोलीस स्टेशननी जप्त केलेली आहे. 2 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले, एक आरोपी अटक केलेला आहे आणि अजून एक आरोपीची इन्फॉर्मेशन आहे जी आपण फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याला अटक करू. याच्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आहेत, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तांबेसाहेब आहेत आणि या ठिकाणी गोपनीय अंमलदार ज्यांना ही माहिती मिळाली आणि ज्यांच्या माहितीवर ही कामगिरी झाली ते अंमलदार नारनवर हे आहेत.